नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज दिनांक 23 जुलैचा रोजीचा आपण हा कॉटनचा प्लॉट बघू शकत आहे. याची जी लागवड केली होती आपण 10 जून रोजी, तो जवळपास आज 40-45 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. याला एकट दुक्कट पाती लागत आहे. तर याला आपण सुरुवातीला एक खताची मात्रा दिलेली आहे. त्यामध्ये आपण 18-18-10 हे खत घेतलेलं होतं आणि आता जवळपास 45 दिवसाचा प्लॉट झालेला आहे हा. याला आता दुसरी खताची मात्रा द्यावी लागेल. तर दुसऱ्या खताच्या मात्रेमध्ये आपण DAP हे खत घेणार आहे. त्यामध्ये स्फुरदची मात्रा थोडी जास्त द्यावी लागेल, कारण याला इकट दुक्कट पात्या लागत आहे आणि इकडे पावसामुळं आपलं निंदण वगैरे राहिलेलं आहे. तर ते आता आपल्याला पूर्ण निंदण वगैरे करून त्यानंतर आपल्याला खताची दुसरी मात्रा द्यावी लागेल. साधारणतः आपला हा जयहोचा प्लॉट बऱ्यापैकी फ्रेश आहे. यावर काही रोग तर जास्त दिसत नाही आहे. आणि ह्या कॉटनला आपण पहिली फवारणी केलेली होती. त्यामध्ये आपण थायमेक्झॉन प्लस ह्युमिक हे घेतलेलं होतं. तर तुम्ही बघू शकता कॉटन तशी फ्रेश आहे, फक्त थोडं तण जास्त झालेलं आहे सध्या. तर आता आपल्याला बायाच्या हाताने याचे तास निंदन करून मोकळं करावं लागेल. तर बघू शकता आपण जवळपास याला हे सुद्धा 45 दिवसाचा प्लॉट आहे. इकडे थोडं पाणी वगैरे झालं, त्याच्यामुळे पाय फसत आहे. हा प्लॉट बघू शकता आपण, यामध्ये पण थोडं झाड फ्रेश आहे, तसा काही रोग वगैरे नाही दिसत आहे. यामध्ये अडव तूर हे जास्त निघालेली आहे. तरी याला बाईच्या हाताने निंदण करावं लागेल. आणि आपण यामध्ये सुरुवातीला जी उघाड होती 12 जुलैनंतर, त्यावेळेस आपण यामध्ये जोडतास बैलजोडीच्या सहाय्याने आपण डवरणी केलेली आहे. तरी पण आता यात पोट्यामध्ये तर काही जास्त तण नाही आहे, पण तासात आहे. ती निंदण करावं लागेल आपल्याला. मग त्यानंतर याला एक DAPचा बेसल डोस देऊन